नमस्कार पालक वर्गांनो, आपण इथे डॅशबोर्डवर बघू शकत आहात की निवड यादीतील लिस्ट नंबर 2 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 15/5/26 ते 23/5/26 आहे. म्हणजे आजचा दिवस लास्ट आहे, कारण उद्या शनिवार आहे. तर इथे आपण बघूया किती ॲडमिशन झाले आहे. तर आज रोजी दुसऱ्या यादीतील 7,071 ॲडमिशन झाले आहेत. तर पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया की RT लॉटरी आणि त्यामध्ये प्राधान्य कोणाला दिले जाते. तर आपण इथे बघायचं आहे की एक म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की अर्ज क्षमतेपेक्षा जास्त असल्यास लॉटरी फक्त अशाच शाळांसाठी राबवली जाते की जिथे 25% आरक्षित जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त आहे. इथे फक्त लॉटरी राबवली जाते. सर्व पसंती विचार उमेदवारांना 2 ते 3 ठिकाणी व जास्त ठिकाणी पण तो ॲप्लिकेशन करू शकतो. जर त्याचा एका शाळेमध्ये नंबर आला तर दुसऱ्या शाळेमधून याचे नाव कमी केले जात नाही. तर जेव्हा तो ॲडमिशन घेतो तेव्हा नाव कमी केले जाते. 1 किलोमीटरपेक्षा कमी असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते आणि त्याच्या खालोखाल 1 किलोमीटरच्या वर 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील पालकांचा विचार केला जातो. तर आपण इथे पुढे बघायचं आहे की RT प्राधान्य कोणाला दिले गेले. तर सर्वप्रथम प्राधान्य हे अनाथ मुलांना दिले गेले आहे आणि दुसरे प्राधान्य हे सिंगल पेरेंट एकट्या पालकांची मुले यांना दिले गेले आहे. 3 नंबरला दिव्यांग मुलांना प्राधान्य दिले गेले आहे. 4 नंबरला भावंड शाळेत सिबलिंग मुलांना सुद्धा चौथे प्राधान्य दिले गेले आहे. आणि सर्वात लास्ट म्हणजे सामान्य श्रेणी की जी SC ST OBC EWS आणि हे 5वे प्राधान्य या सर्वांना दिले आहे. आणि याच्यामध्ये देखील किलोमीटरचा अंतराचा विचार करण्यात आला आहे. तर इथे आपण आता डॅशबोर्डवरती बघायचं आहे की फक्त 7,071 ॲडमिशन झाले आहेत. आणि आज शेवटचा दिवस म्हणण्यापेक्षा उद्या शेवटचा दिवस आहे. पण जर आपणास आज अखेरच आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे तर पालकांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये RT लॉटरी प्राधान्य कोणाला याची माहिती दिली आहे. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.